वरोरा में साई वर्धा पावर कंपनी व जीएमआर कंपनी मोहबाड़ा में विविध मांगों को लेकर 21 जुलाई को शिवसेना की ओर से भव्य कामबंद आंदोलन किया जाने वाला होकर 21 जुलाई को विविध मांगों को पूर्ण कर आंदोलन को स्थगिति दी गई, जिनमें वरोरा शहर में नए से पानी पुरवठा योजना, यह योजना चलाने नगरपालिका फंड से आवश्यकता अनुसार महाराष्ट्र शासन की ओर से भरे जाने वाली राशि निधि के उपलब्ध अनुसार 1 करोड़ रुपए तक नगरपालिका फंड में जमा की जाए। रोजगार उपलब्ध न होने वाले बेरोजगार युवकों को आवश्यक तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण हर वर्ष निःशुल्क दिया जाए व युवकों को उपलब्धता अनुसार रोजगार दिया जाए। वरोरा नगर पालिका में एक स्वर्गरथ उपलब्ध कराया जाएगा। परिसर के पशुओं के लिए पशु वैद्यकीय चिकित्सक उपलब्ध कर आवश्यक सुविधा दी जाएगी। वरोरा शहर के यथाशक्ति अनुसार विविध ओपन स्पेस का सौंदर्यीकरण किया जाएगा। वरोरा शहर के उपजिला अस्पताल में हर 3 माह में आरोग्य शिविर का आयोजन किया जाएगा आदि मांगों का समावेश रहा। इस संदर्भ में 21 जुलाई को वरोरा विधायक बालूभाऊ धानोरकर की अध्यक्षता में पत्र परिषद ली गई। पत्र परिषद दौरान वरोरा विधायक बालूभाऊ धानोरकर, दत्ता बोरेकर, राजू महाजन, शिवसेना उपशहर प्रमुख सुरेश पसारे, नीलेश भालेराव, नितिन मत्ते व संपूर्ण पदाधिकारियों की उपस्थिति होकर इस वक्त वरोरा विधायक बालूभाऊ धानोरकर ने कहा कि इस कार्य को सफल बनाने के लिए संपूर्ण पदाधिकारी व वरोरा शहरवासियों का सहभाग रहा है। जीएमआर कंपनी मोहबाड़ा आणि साई वर्धा वरोरा मोहबाड़ा या दोन्ही कंपनीच्या विरोधात शिवसेनेने आज 21 जुलैला आंदोलन ठेवलं होतं। या आंदोलनाच्या ज्या सर्व अटी त्या संपूर्ण कंपनीने मान्य केल्या। आमची महत्त्वाची अट होती की वरोरा नगरपालिकेला बऱ्याच वर्षापासून इथे पाणी पुरवठ्याची योजना नाही, जी योजना आहे ती कार्यान्वित नाही, लोकांना अपुरा पाणी पुरवठा याकरता एक 32 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना आणायचं आमचं लक्ष्य आहे। त्या योजनेसाठी एक 3 कोटी 20 लाख रुपयाचा निधी आवश्यक असतो 10%चा। तो निधी उपलब्ध करण्यासाठी त्या कंपनीला आम्ही वारंवार पाठपुरावा केला आणि या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना इशारा दिला। त्यामध्ये जीएमआर कंपनी मोहबाड़ा आणि साई वर्धा कंपनी मोहबाड़ा या दोन्ही कंपनीने 1-1 कोटी रुपयाचा निधी या पाणी पुरवठा योजनेसाठी द्यायसाठी त्यांनी आम्हाला कबूल केले आणि आम्ही त्यांना बाध्य केलं। या परिसरातील शेतकऱ्यांना यांच्या ज्या नुकसानी झाल्या या प्रकल्पामुळे बाधित जे शेतकरी आहेत त्या सर्वांना नुकसान भरपाई 1 महिन्यात मिळाली पाहिजे यासाठी त्यांना सुद्धा निदर्शनास आणून दिलं। त्यांनी त्या गोष्टी मान्य केल्या की 1 महिन्याच्या आत या संपूर्ण याचा आम्ही माहिती घेऊ आणि त्या 1 महिन्याच्या आत त्यांना सर्व मोबदला देऊ। एवढंच नाही तर इथे मागील 5 वर्षापासून या कंपन्या कार्यान्वित आहे। बऱ्याच रोजगारांना रोजगार सुद्धा उपलब्ध झाला, पण आजही लोकांची इच्छा आहे की आपल्याला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, परंतु एक लिमिटेड वॅकन्सी असल्यामुळे तिथे रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही। त्यावर त्यांना आम्ही उपाययोजना सांगितल्या की आपल्या माध्यमातून एक इथल्या स्थानिक लोकांना एक तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण दरवर्षी मोफत देण्यात आलं पाहिजे आणि या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी या नात्याने जे CSRचे कामं घ्यायचे आहे त्या संपूर्ण कंपनीच्या पॉलिसी अंतर्गत CSR फंडातून जे कामं घेतल्या जातात त्या कामात या लोकप्रतिनिधी या नात्याने संपूर्ण कामाची माहिती मला देण्यात यावी। या संपूर्ण वर्षभराचा आराखडा एक कमिटी नेमून माझ्या माध्यमातून तयार करण्यात यावा अशी यांना विनंती करण्यात आली। त्या गोष्टीला सुद्धा त्यांनी मान्यता दिली। वरोरा शहरामध्ये विविध ठिकाणी ओपन स्पेस आहे, त्या संपूर्ण ओपन स्पेसचं सौंदर्यीकरण झालं पाहिजे याची सुद्धा त्यांना माहिती दिली। त्यासुद्धा त्यांनी अटी मान्य केल्या। या परिसरातील जनावरांकरिता पशुवैद्यकीय चिकित्सक उपलब्ध नाही, तो उपलब्ध करायला सांगितला। इथे मोठं उपजिल्हा रुग्णालय आहे, या रुग्णालयात जर मोठे वारंवार जर कॅम्प घेतले तर वरोरा शहरामध्ये एक मोठा आमूलाग्र बदल पाहायला मिळेल। मागेच आम्ही एक 15 दिवसाच्या आधी कॅम्प घेतला, त्या कॅम्पमध्ये 1200 पेशंट्सना रुग्णांना आम्ही चेकअप झालं आणि त्यातल्या 71 पेशंटचे ऑपरेशन झाले। या सर्व गोष्टीचा आराखडा घेतला, त्या संपूर्ण गोष्टी त्यांना करण्यास बाध्य करणार आहे। एवढंच नाही तर वरोरा शहरात 3 स्मशानभूमी आहे, इथे विद्युत शवदाहिनी त्यांना देण्यासाठी सांगितलं। त्या गोष्टीचा सुद्धा त्यांनी सांगितलं मी विचार करून त्याचा बोलू। एवढंच नाही तर या भागामध्ये पाण्याची तुटवडा असतो म्हणून एका टँकरची सुद्धा सुविधा करण्यासाठी सांगितलं, त्यांनी त्याला होकार दिला। याच्या व्यतिरिक्त वरोरा नगरपालिकेला एक स्वर्गरथ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना विनंती केली।
ते सुद्धा त्यांनी मान्य केलं। आणि वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक शीत शवपेटी फिरते देण्यात येईल या संदर्भात सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं। आणि वरोरा शहरामध्ये मोठं रुग्णालय असल्यामुळे रुग्णालयात जन्म घेतलेल्या प्रत्येक बाळाला प्राथमिक स्तरावर लागणारे ते साहित्य पुरवण्यासंदर्भात सुद्धा त्यांना मी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं। या सर्व गोष्टी त्यांनी मान्य केल्या। त्याच्यामुळे आज होणारं आंदोलन हे आम्ही मागे घेतलं आणि मला आशा आहे की या संपूर्ण योजनेच्या माध्यमातून आमच्या वरोरा शहर आणि आमच्या ग्रामीण भागातील संपूर्ण जनतेला नक्कीच त्याचा फायदा होईल। यासाठी मला माझ्या सहकारी मित्र आमचे दत्ताभाऊ बोरेकर, आमचे राजूभाऊ महाजन, सुरेश पसारे, निलेश भालेराव, नितीन मत्ते, आमचे प्रवीण सर, अशा संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं, खेमराजभाऊ कुरेकर, पुरुषोत्तम भाऊ किरटकर, आमच्या नगरपालिकेचे गटनेते पी के बोराजी, नगराध्यक्ष पिंपशेंडेताई, या सर्व लोकांचं नेहमी सहकार्य लाभलं आणि यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे आंदोलन सक्सेस झालं। याबद्दल मी यांचंसुद्धा हार्दिक अभिनंदन करतो आणि आमच्या सर्व वरोरावासियांचे सुद्धा मी परत पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो की आपण जो विषय आपला सातत्याने 1972 पासून पेटत आहे पाण्याचा, तो विषय कुठेतरी मार्गी लागेल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।